नमस्कार सर्वांना, मी अनिता नगर कदळवी या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। मम्मी तू आज काय बनवणार आहे? आज आपण राजस्थानी एक थाळी आहे आणि त्याला मराठीमध्ये आपल्याकडं वरणफळ किंवा वरणातल्या चकुल्या असं सुद्धा बोलतात आणि ते तुपाबरोबर खायचे असतात। तर बनवूया आपण। तर आपण साहित्य बघणार आहोत रेसिपीचे। ही डाळ शिजवलेली आहे मी, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, टोमॅटो आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि डाळ शिजून चांगली घेतलेली आहे। त्याच्यानंतर इकडं कोथिंबीर, लसूण, थोडंसं मीठ, हळद, जिरे, मोहरी एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर थोडंसं मळलेलं पीठ, या साहित्यामध्ये आपण रेसिपी बनवणार आहोत। आपण पातेल्यात थोडंसं तेल टाकलेलं, फोडणीपुरतं तेल टाकायचं टाकायचे त्याच्यामध्ये टाकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये। आणि जास्त घट्ट नाही बनवायची, आपण ठीक करायची, पातळ करायची। अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, म्हणजे आपलं वरण बनवतो तसंच बनायचं, फोडणीचं वरण बनवायचं। आणि आपली डाळ शिजलेली इकडे उकळलेलं आहे, म्हणजे फोडणीचं वरण म्हणलं तर चालेल। ही डाळ झालेली आहे, बनवून घ्यायची, उंडे बनवून घ्यायचे, त्याला उंडेच म्हणू। आणि लाल मिरची काही मी टाकलेली नाही त्याच्यामध्ये, लाल मिरची पावडर नाही टाकलेली, कारण हिरव्या मिरच्या पूर्ण टाकलेल्या आहेत मी डाळ शिजवताना। असे करून घ्यायचे छोटे छोटे आणि त्याला आकार बनवायचा आपल्याला फुलांचा। अशा पद्धतीने अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि असं बनवायचं। हे बघा, अशा पद्धतीने आपण बनवून घ्यायची, फुलांचा आकार बनवून घ्यायचा याला। मी गॅस कमी करते जरा आणि अशा पद्धतीने एक सोडून घ्यायचं आपल्याला, म्हणजे याच्यात टाकून घ्यायचं। आणि 2 मिनिटं याला बारीक गॅसवर थोडंसं शिजून द्यायचं। आणि कोथिंबीर टाकून घ्यायची, एक बाउल मध्ये काढून घेऊ। आपली छान अशी राजस्थानी डिश किंवा महाराष्ट्रीयन डिश म्हणलं तरी चालेल। याला आपले वरणाची फळं किंवा वरणातल्या चकुल्या असं सुद्धा बोलतात। तर आपली डिश छान तयार झालेली आहे, हे बघा अशा पद्धतीने। तर म्हणजे त्याच्यावर साजूक तूप टाकायचं आपल्याला, हे टाकल्यानंतर चव बघा कशी लागते। हे अशा पद्धतीने तूप टाकून छान खायची। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।